तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आज आपण या खताबद्दल चर्चा करणार आहे। मल्टीप्लायर नावाचं खत आहे। खूपच फायदेशीर खत आहे। जे कोणी शेतकरी मित्र हळद लावत असतील त्यांच्यासाठी खूपच फायद्याचं आहे। हळदीसाठी एक नंबर आहे। म्हणजे जवळपास आपण याचा वापर केलेला आहे, तुम्हाला वाटत असेल पुढे हातात घेतली, पण या खताचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे। त्यामुळे आपण या खताबद्दल व्हिडिओ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे। तर आज आपण ज्या शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये हरभरा आहे। पाहू शकता हरभरा आहे, म्हणजे जवळपास या हरभऱ्याला एका झाडाला जवळपास 40 ते 50 फुटवे फुटलेले आहेत। तरी पण हा जो हरभरा आहे हा माळाच्या रानामध्ये आहे, मुरमुटे रान आहे। हे बघा, मी आता 2-4 इथे दगड उचलून घेतो आणि तुम्हाला दाखवतो। हे बघा, या शेतामध्ये असे मुरमुटे रान आहे आणि याच्यामध्ये असे दगडसुद्धा आहेत। आपण आत्तापर्यंत या शेताला 2 फवारण्या केलेल्या आहेत दिग्विजय हरभऱ्याला। तर हरभरा पाहू शकता तुम्ही, इथे एक झाड आहे, याला 40 ते 50 फुटवे आत्तापर्यंत फुटलेले आहेत। म्हणजे फुटवे फोडायसाठी एक नंबर खत आहे आणि पांढरी मुळे वाढवण्यासाठी हे खत काम करतं। म्हणजे विशेष म्हणजे जे गांडूळ खत आहे, आपण जे गांडूळ तयार करतो घरी, ते गांडूळ या खताने खूपच वाढतात। गांडूळाला मदत करण्यासाठी म्हणजे जीवनदान देण्यासाठी हे खत बनलेलं आहे। तर एका झाडाला जवळपास 40-50 फुटवे फोडण्याचं काम हे खत करतं। आणि आपल्या जे काही शेतामध्ये माल असेल, हरभरा असेल, तूर असेल, हे जास्त पाणी झाल्यामुळे उभळतात किंवा याला मर लागते किंवा जळ लागते। तर ही मर आणि जळ लागणं हे शेतामध्ये काहीतरी कमतरता असते जीवाणूची, वाणूची आणि गांडूळ खताची, त्याच्यामुळे ही जळ लागते, मर लागते। जर आपण हे खत जर वापरलं तर आपल्याला 100% जळ लागणार नाही आणि मरसुद्धा लागणार नाही, आणि आपली तूर असो किंवा हरभरा असो हे उभळणारसुद्धा नाही। खूपच फायदेशीर खत आहे। म्हणजे जवळपास आपण जिथे 10,000चं खत वापरतो, तिथे आपल्याला हे फक्त खाली 1 किलो पुडी 800 ते 900 रुपयात ही पुडी मिळते आपल्याला। ही पुडी जर आपण वापरली तर आपल्याला खूपच फायदा होणार। आपल्या पिकाला हिरवंगार ठेवण्यासाठी व पांढऱ्यामुळे वाढवण्यासाठी, जास्त प्रमाणात फुटवे फोडण्यासाठी हे खत आपल्याला यूज होते। पाहू शकता, बायोस्टिम्युलंट मल्टीप्लायर या नावाचं खत आहे। या खताचा वापर तुम्ही एक वेळेस अवश्य घेऊन पहा। तसे तर आपण शेतामध्ये खूप सारे खतं टाकतोच, तर तशाच खतामधून DAP झालं, त्याच्यासोबत फॉस्फेट झालं, पोटॅश झालं, हे खूप सारे खतं आपण टाकतो। ते एक थैली आपल्याला नाही जरी म्हटलं तर पोटॅश थैली आपल्याला 1700 किंवा 1800 रुपये मध्ये मिळते। DAP जर झालं तर आपल्याला 1200 ते 1300 रुपयाला मिळते। तर तुम्ही हे एक खत वापरून पहा, 850 रुपये किलो जवळपास मिळून जातं मल्टीप्लायर। हे खत तुम्ही एक वेळेस नक्की वापर करून पहा, हरभऱ्यामध्ये करून पहा। हरभऱ्याला 100% फुटवे फुटणार, त्याच्यासोबत मर नाही लागणार, हरभरा जळणार नाही, कुठेही उभळणारसुद्धा नाही। आणि फुटवे जर पाहाल तर तुमच्या समोर आहे। जर माळाच्या रानामध्ये हरभरा असं येऊ शकते, तर गव्हाळीच्या रानामध्ये कसं येईल हे तुम्ही विचार करा। आणि एक वेळेस एक पुडी ही घेऊन पहा। तसं काय मी काय कंपनीचा माणूस नाही आणि मला काय कंपनीचं प्रमोशनसुद्धा करायचं नाही, पण तरीसुद्धा मी शेतकरी मित्रांना याच्यासाठी सांगत आहे की मी या खताचा वापर केलेला आहे। मी 2 किलो खत घेतलं होतं, तर 2 किलोमध्ये एका एकरामध्ये मी हळद होती, तर हळदीला एका एकरामध्ये हे खत 4 टाईम म्हणजे पावशेर करून सोडून दिलं 1 महिना। तर हळदीलासुद्धा खूपच खास रिझल्ट भेटलेला आहे। खूप सारे फुटवे फुटले, हळदीला मालसुद्धा चांगला लागलेला आहे आणि जे बेड आहेत हळदीचे हे खूपच नरम झालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आता मी जी 1 किलो उरलं होतं ते 1 किलो आत्तापर्यंत 4 एकर हरभरामध्ये 2 फवारण्यामध्ये मी पूर्ण फवारून टाकलेलं आहे। तर हरभरा हा एक नंबर आहे। कुठेही हरभरा जळालेला नाही, कुठेही हरभऱ्याला मर लागलेली नाही। आणि हरभरा इथे पाहू शकता तुम्ही, तुमच्या समोर आहे। मी तुम्हाला साईडने सुद्धा कॅमेरा करून दाखवतो। एक नंबर फुटवे फुटलेले आहेत, कुठेही हरभऱ्यामध्ये खाली पाय द्यायला सुद्धा जागा नाही, इतका खास हरभरा आलेला आहे। तर कशामुळे आलेला आहे, तर आपण बाकी कीटकनाशकच्या फवारण्या तर केलेल्याच आहेत, पण इतक्यात बेस्ट खताचा रिझल्ट म्हणजे या मल्टीप्लायर खताचा आलेला आहे। तर या खतामुळे आपल्याला हरभरा इतका छान दिसत आहे, इतका खास दिसत आहे, इतके खास फुटवे फुटले, हरभरा कुठेही जळालेला नाही। तर या खतामुळे याच्यामध्ये पावडर राहते, ती पावडर आपल्याला फवारणीमध्ये सुद्धा वापरता येते आणि त्याच्यासोबत आपल्याला ड्रिचिंगमध्ये सुद्धा वापरता येते। खूप सारे फायदे या पावडरमधून आहेत। गांडूळ जे आहेत आपले ते वाढवण्याचं काम ही पावडर करते। आपल्या जी जमीन आहे त्या जमिनीला नरम बनवते। त्याचप्रमाणे आपल्या झाडाला जे काही आपलं पीक आहे त्याला फुटवे फोडण्याचं काम करते। त्याच्यासोबत जे काही पीक आहे ते हिरवंगार पीक ठेवते। तर फक्त आपल्याला एक करायचं आहे की तणनाशकमध्ये या खताचा वापर अजिबात करायचा नाही।
बाकी जर तुम्ही वापर पाहाल तर 1 नंबर खत आहे, 1 नंबर वापर आहे, 1 नंबर याचा रिझल्ट आहे. मी रिझल्ट घेतलेला आहे, त्यामुळे सांगत आहे की तुम्ही एक वेळेस नक्की वापरून पहा. तर या खताबद्दल तुम्हाला जी काही माहिती लागली तर इथे पाहू शकता यांचा कस्टमर केअर नंबर आहे. इथे पूर्ण यांचा नंबर आहे, ईमेल ID आहे आणि वेबसाईटसुद्धा आहे. तुम्ही इथे या नंबरवर ऑनलाईन यांना कॉल करून बोलू शकता. कॉल करून बोलल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला खत हे तुमच्या घरापर्यंत मिळून जाईल. पाहू शकता इथे पूर्णपणे नंबर मी इथं तुम्हाला क्लिअर करून दाखवून घेतो, म्हणजे तुम्हाला माहिती होऊन जाईल. नंबर वगैरे तुम्ही इथून नोट करून घ्या. वाटल्यास त्यांना कॉल करा आणि त्यांना कॉल केल्याच्यानंतर जे कंपनीचे पार्टनर आहेत ते तुम्हाला खताबद्दल पूर्ण माहितीसुद्धा देतील आणि खतसुद्धा तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देतील.